नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. वर्ष 2026 सुरू होऊन 3 दिवस उलटले. वर्ष 2026 मध्ये आपण आपले ट्रेड कसे प्लॅन केले पाहिजेत किंवा आपण ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळतील किंवा निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, या इंडेक्सचं ॲनालिसिस कसं करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण वर्षासाठी आपल्या मार्केटचा ट्रेंड काय असेल हे कसं फाइंड आउट करायचं, बॅक टेस्टिंग करून म्हणजे निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा स्मॉल कॅप इंडेक्स असेल, ह्या इंडेक्सचं जर बॅक टेस्टिंग केलं, मागच्या वेळेस जेव्हा पण मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं तेव्हा जेव्हा मार्केटने रिकव्हरी होण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर किती रॅली आली किंवा परत एकदा करेक्शन झालं, या सगळ्या गोष्टी आपण इंडेक्स वरती जाऊन बॅक टेस्ट करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे या पूर्ण वर्षासाठी मार्केटची डायरेक्शन काय असेल, मार्केटमध्ये कुठे कुठे अपॉर्च्युनिटी असतील, मार्केटमध्ये रिस्क काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज आपल्या एका नवीन व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग सेक्टर कसे फाइंड आउट करायचे आणि त्या सेक्टर्समधून स्टॉक कसे फाइंड आउट करायचे जेणेकरून आपण त्या स्टॉकमध्ये आपले ट्रेड प्लॅन करू शकतो, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर व्हिडिओ लाईक करत चला आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करत चला. आता यामध्ये मी जे काही तुम्हाला इंडेक्स असेल किंवा स्टॉक असेल त्यांचे जे चार्ट दाखवणार आहे ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच तुम्हाला दाखवणार आहे. त्यावरून तुम्ही ॲनालिसिस कसं करायचं हे शिकायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या इंडेक्समध्ये असेल किंवा स्टॉकमध्ये असेल ॲनालिसिस करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सगळ्यात अगोदर मी निफ्टीच्या इंडेक्सवरती जातो. आता मागच्या आठवड्यात काय घडलं हे आपण क्विक रिकॅप बघू. मागच्या आठवड्यात जर बघितलं तर काल म्हणजेच 2 जानेवारी 2026 ला मार्केटने एक नवीन ऑल टाइम हाय बनवला. म्हणजेच मार्केट 26,340 ला एक नवीन ऑल टाइम हाय बनवून 26,328 ला क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हे कुठे दिसतं, जेव्हा मी कर्सर या लास्ट कॅन्डलला म्हणजेच 2 जानेवारी 2026 च्या कॅन्डलवरती आणतो तेव्हा इथे बघा, या इंडेक्सच्या शेजारी OHLC ओपन हाय लो क्लोज हे दिसतं. म्हणजे तिथे बघा ओपन कुठे झालं 26,155, हाय किती बनवला 26,340, लो 26,118 आणि क्लोज कुठे झालं 26,328. ओके, तर मार्केटने एक नवीन ऑल टाइम हाय बनवून मार्केट 26,328 ला क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मागच्या वेळेस मार्केटने ऑल टाइम हाय कधी बनवला होता 1 जानेवारी 25 ला, तेव्हा 26,325 एवढा मार्केटने ऑल टाइम हाय बनवला होता. तो 1 डिसेंबरचा जो ऑल टाइम हाय होता तो एकाच महिन्यात मार्केटने ब्रेक केलाय आणि नवीन 26,340 हा जो एक नवीन लाईफ टाइम हाय आहे किंवा ऑल टाइम हाय तो मार्केटने बनवलेला आपल्याला दिसून येतो निफ्टी 50 इंडेक्सने. तर आता याच्यामध्ये निफ्टी 50 इंडेक्सचं जर ॲनालिसिस करायचं झालं तर आपण काय करू शकतो की मागच्या वेळेस म्हणजे 26 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबर 2024 या दिवशी मार्केटने एक हाय बनवला होता, ऑल टाइम हाय आपण ज्याला म्हणू शकतो. 27 सप्टेंबर 2024 ला ऑल टाइम हाय बनवल्यानंतर मार्केटमध्ये एक करेक्शन झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे मार्केट जेव्हा करेक्ट झालं तेव्हा मार्केटने कधीपर्यंत करेक्शन दाखवलं तर 7 एप्रिल 2025 पर्यंत. 7 एप्रिल 2025 पर्यंत मार्केटने करेक्शन दाखवलं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक रिकव्हरी होण्यास सुरुवात झाली आणि 2 डिसेंबरला एक ऑल टाइम हाय बनवला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये परत एकदा 2 ते 2.5% मार्केटने करेक्शन दाखवलं. एक स्विंग लो जो आपण म्हणू शकतो तो स्विंग लो बनवला आणि मार्केटने परत एकदा नवीन ऑल टाइम हाय म्हणजेच 2 जानेवारी 2026 ला एक नवीन ऑल टाइम हाय बनवला. म्हणजेच आता सध्या मार्केट ऑल टाइम हायला असल्याचं आपल्याला इथं बघायला मिळतं. तर इथे आपण एक जर पॅटर्न बघितला तर पॅटर्न कोणता आपल्याला दिसून येतो, एक कप विथ हँडल पॅटर्न आपल्याला इथं फॉर्म झाल्याचं दिसून येतं. आता इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जिथे मागच्या वेळचा जो लाईफ टाइम हाय होता आणि आत्ताचे जे लाईफ टाइम हाय आहेत ते 2 पॉईंट मी कनेक्ट केलेले आहेत. आता इथे कप विथ हँडल पॅटर्न म्हणजे काय की हा जो पॉईंट आहे हा एक कप
आणि इथं हा एक छोटा हँडल प्लस सेकंड प्लस थर्ड म्हणजे एक कप आणि 3 हँडल इथं फॉर्म झाल्याचे आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्याला आपण कॉम्प्लेक्स कप विथ हँडल पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. आता जेव्हा जेव्हा कॉम्प्लेक्स कप विथ हँडल पॅटर्न तयार होतात तेव्हा जर या नेकलाइनच्या वरती ब्रेकआउट झालं तर तो ब्रेकआउट सस्टेन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ब्रेकआउट हा ग्रीन कॅन्डलने झालेला पाहिजे. त्याच्यानंतर फॉलोअप कॅन्डल जर ग्रीन कॅन्डल असेल आणि प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय पेक्षा फॉलोअप कॅन्डलचा हाय जर वरती असेल तर तो ब्रेकआउट हा कन्फर्म झाल्याचं आपण म्हणू शकतो. आता इथे जर आपण थोडं झूम केलं तर या नेकलाइनच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिले म्हणजे ब्रेकआउट हा झालेला आहे विथ ग्रीन कॅन्डल. जर नेक्स्ट वीक मध्ये ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती एक परत ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली आणि तिने 26,340 च्या वरती क्लोजिंग दिली ग्रीन कॅन्डलने तर आपण हा ब्रेकआउट जो आहे तो कन्फर्म झाल्याचं आपण मानू शकतो. त्याच्यानंतर पुढे या इंडेक्स मध्ये एक हायर हाय किंवा हायर लो फॉर्मेशन होताना आपल्याला दिसू शकतं. म्हणजेच एक नवीन रॅली आपल्याला ह्या निफ्टी 50 इंडेक्स मध्ये दिसू शकते. आता हे झालं पॅटर्न. आता ह्या पॅटर्नच्या बेसिस वरती जर आपण टार्गेट मेजर केलं तर टार्गेट किती दिसून येतं आपल्याला? या कपची जी डेप्थ असते ह्या कपची डेप्थ आपण मेजर करायची असते आणि नेकलाईन वरती प्लेस केल्यानंतर इथे आपण याचं टार्गेट मेजर करू शकतो. आता याचं टार्गेट इथे किती निघून येतं? 31,712. म्हणजेच नेक्स्ट 1 वर्षात 2 वर्षात मार्केटचं जे निफ्टी 50 इंडेक्स आहे त्या इंडेक्सचं टार्गेट आपल्याला 31,712 इतकं आल्याचं दिसून येतं. हे आपण टेक्निकल चार्ट पॅटर्न जो आहे त्या चार्ट पॅटर्नच्या बेसवरतीच आपण हे टार्गेट काढलेलं आहे. ठीक आहे. आता हा झाला चार्ट पॅटर्नच्या बेसिसवरती टार्गेट. त्याच्यानंतर आपण काय करू की बॅक टेस्टिंग करू की मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा मार्केटने करेक्शन केलं होतं त्यावेळेस काय सिनेरिओ झाले होते किंवा मार्केट रिकवर होताना कशा पद्धतीनं रिकवर झालं हे आपण मागच्या करेक्शन जेव्हा जेव्हा झाले त्या इव्हेंट्सवरून किंवा त्या टाइम पिरियड मध्ये चेक करून आपण बघू शकतो. ठीक आहे. आता जेव्हा मार्केट करेक्ट झालं तेव्हा किती पर्सेंटेजने करेक्शन आलं होतं मार्केटमध्ये? तर एक 17% करेक्शन आल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. लास्ट टाइम जेव्हा मार्केट करेक्शन झालं होतं तेव्हा कधी झालं होतं इथे जर आपण बघितलं तर मार्केटने जवळपास 20 ऑक्टोबर किंवा आपण टू बी प्रिसाइज 19 ऑक्टोबर 2021 ला एक लाईफ टाइम हाय बनवला होता. त्याच्यानंतर मार्केटने इथं एक करेक्शन दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मार्केट कधीपर्यंत करेक्ट झालं तर मार्केट 17 जून 2022 पर्यंत करेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी दाखवली. मार्केटने हायर हाय हायर लॉज बनवले. त्याच्यानंतर परत एकदा मार्केटने ऑल टाइम हाय कधी बनवला तर 1 डिसेंबर 2022 या रोजी मार्केटने एक नवीन ऑल टाइम हाय बनवला. आता ऑल टाइम हाय बनवल्यानंतर मार्केट एक किती पर्सेंटने डाऊन झालं होतं? 10%ने. 10 ते 11%ने मार्केटने एक पुलबॅक किंवा करेक्शन दाखवलं होतं. त्याच्यानंतर मार्केटने एक फ्रेश रॅली जी होती ती फ्रेश रॅली दिली होती आणि ती फ्रेश रॅली किती पर्सेंटची दिली होती? जवळपास 55% जी रॅली होती ती 55% रॅली दिल्याची आपल्याला निफ्टी 50 इंडेक्स मध्ये दिसून येते. म्हणजेच मार्केटचा पॅटर्न काय आहे की एक करेक्शन होतं त्याच्यानंतर मार्केट रिकवर होतं त्याच्यानंतर जेव्हा ऑल टाइम हाय बनवतो तेव्हा थोड्याफार प्रमाणात मार्केट करेक्ट होतं 5-10% आणि त्याच्यानंतर मार्केट एक फ्रेश रॅली द्यायला चालू करतं. पण आता सध्याला आपल्याला असं दिसून येतं की मार्केटने इथं करेक्शन न दाखवता फक्त 2 ते 2.5% एक थोडा स्विंग लो बनवला. त्याच्यानंतर मार्केटने परत एकदा न्यू ऑल टाइम हाय बनवलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये इथं स्ट्रॉंग मुवमेंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मागच्या वेळेस इथं 10% ने करेक्शन झालं म्हणजेच आता पण 10% ने होईल असं काही गरजेचं नसतं. फक्त आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवू शकतो की मार्केटमध्ये प्रिव्हियस जो लाईफ टाइम हाय होता तो 19 ऑक्टोबर 21 ला बनवला. त्याच्यानंतर नेक्स्ट 1 डिसेंबर 2022 ला बनवला. त्याच्यानंतर थोडं मार्केटमध्ये डीप आली. त्याच्यानंतर मार्केटने एक रिकव्हरी
दिली आणि एक पूर्णपणे 55% रॅली मार्केटमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता सेम सिनेरिओ इथं आपल्याला दिसतोय की मार्केटमध्ये एक 17-18% करेक्शन आलं, त्याच्यानंतर मार्केट रिकवर होतंय. मार्केटने एकदा 1 डिसेंबरला ऑल टाइम हाय बनवला, त्याच्यानंतर मार्केट थोडं 2 ते 2.5% करेक्ट झालं, त्याच्यानंतर परत 2 जानेवारी 26ला मार्केटने नवीन ऑल टाइम हाय बनवला. इथून जर हा ब्रेकआउट किंवा ऑल टाइम हाय सस्टेन झाला तर मार्केटमध्ये फ्रेश रॅली चालू होण्याचे चान्सेस आहेत. ओके. किंवा जर मार्केटमध्ये इथं सस्टेन हा झाला नाही किंवा इथं रेड कॅन्डल्स आल्या तर मार्केटमध्ये इथं 5-10%चं करेक्शन येऊ शकतं आणि मग परत फ्रेश रॅली चालू होऊ शकते. हे 2 सिनेरिओ पॉसिबल आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मी हे ड्रॉइंग परत रिमूव्ह करतो. परत एकदा आता इथे बघा, हा जो फॉल आहे 2020चा म्हणजे कोरोनाच्या वेळेस जो फॉल आला होता त्यावेळेस सुद्धा मार्केटने इथं एक हाय बनवला होता. ओके. इथे म्हणजे 20 जानेवारी 2020ला हाय बनवला होता, त्याच्यानंतर मार्केटने 23 मार्च 2020ला एक लो बनवला, त्याच्यानंतर मार्केटने रिकव्हरी देण्यास सुरुवात केली आणि ऑल टाइम हाय इथे बघा, इथे ऑल टाइम हाय बनवला, त्याच्यानंतर कंटिन्युअसली मार्केटने वरती रॅली दिल्याचं आपल्याला दिसून येतं, अप ट्रेंड मध्ये रॅली दिल्याचं आपल्याला दिसून येतं. इथे कोणत्याही प्रकारचा पुलबॅक किंवा कोणत्याही प्रकारचं करेक्शन आल्याचं आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे या प्रिव्हियस लाईफ टाईम हाय नंतर मार्केटने इथं जेव्हा नवीन लाईफ टाईम हाय बनवला त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली वरती गेल्यानंतर इथे थोड्या दिवसांसाठी मार्केट 8 ते 10% करेक्शन झालं. हे करेक्शन स्विंग स्लो असतात, हायर लॉज जे असतात ते फॉर्मेशन होत असतं. त्याच्यानंतर मार्केटने कंटिन्युअसली किती पर्सेंटची इथं रॅली दिल्याचं आपल्याला दिसून येतं, जवळपास 50%ची रॅली इथं दिसून येते. मागच्या इन्सिडेंटला किती दिली होती, 55%. इथं 50% रॅली आल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक करेक्शन आलं होतं. इथे करेक्शन आलं, इथे सुद्धा मार्केटने हाय कधी बनवला, जवळपास 5 मार्च 2015ला. लो कधी बनवला, 26 फेब्रुवारी 2016ला. त्याच्यानंतर मार्केटने एक करेक्शन दाखवलं, इथे जवळपास मार्केट प्रिव्हियस ऑल टाइम हायच्या जवळ आलं. ओके. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक थोडं करेक्शन आलं, थोडं म्हणजे 10 ते 12%चं एक करेक्शन आलं, 10 ते 11%चं. त्याच्यानंतर मार्केटने एक फ्रेश रॅली आपल्याला दिली होती, जवळपास 48%ची. म्हणजे हा पॅटर्न आपण काय समजू शकतो की मार्केट जेव्हा जेव्हा करेक्शन देतं, ओके, करेक्शन दिल्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा रिकव्हरी होते, जेव्हा मार्केट ऑल टाइम हायला पोहोचतं, त्याच्यानंतर एक तर मार्केटमध्ये थोडं करेक्शन होतं, जे की आपण 1 डिसेंबर नंतर थोडं बघितलं आहे. मार्केटमध्ये मोमेंटम आहे किंवा ॲटलिस्ट निफ्टी 50 जी इंडेक्स आहे त्यामध्ये जे स्टॉक आहेत ते स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये मोमेंटम असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मार्केट इथं जास्त करेक्शन दाखवलं नाही, या इंडेक्सने एवढी जास्त करेक्शन दाखवली नाही. त्यामुळे नवीन ऑल टाइम हाय हा 1 महिन्यात नंतर लगेच बनला आणि आता ह्या वेळेस जर हा सस्टेन झाला तर नेक्स्ट रॅली येण्याचे चान्सेस आहेत. ती नेक्स्ट रॅली आपण 30-40% वरती आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके. किंवा प्रिव्हियस जो डीप होता, या प्रिव्हियस डीपच्या डेप्थ एवढी आपण ही जी रॅली असते ही रॅली आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके. तर 31,849 म्हणजे आपण कप विथ हँडल हा जो टेक्निकल पॅटर्न होता त्या पॅटर्नच्या बेसिस वरती सुद्धा 31,700 समथिंग टार्गेट आलं होतं. आपल्या ह्या ज्या डीप प्रिव्हियस करेक्शनचा जो डीप होता त्याचं जर डेप्थ मेजर केली तर त्याचं पण 31,800 समथिंग टार्गेट आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपण 17 ते 18%, 20%पर्यंत रॅली आपण इथं एक्सपेक्ट करू शकतो इनिशियली. त्याच्यानंतर मार्केटच्या कंडिशन वरती बाकी ग्लोबल न्यूज असतील किंवा इतर अजून फॅक्टर्स असतील त्याच्या कंडिशन वरती पुढच्या ज्या डायरेक्शन असेल ती आपल्याला दिसून येईल. पण ऍटलिस्ट इथे हा जर ब्रेकआउट सस्टेन झाला तर पुढील 1 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये मार्केट हे 31,000 पर्यंत टार्गेट हे दाखवू शकतं. ओके. आता याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर्स पण आपल्याला कन्सिडर करावे लागतील, जसं ग्लोबल पॉलिटिक्स असतं. ग्लोबली जर एखाद्या कंट्रीमध्ये वॉर सुरू झाली तर हे
टेम्पररी टाइमसाठी मार्केट थोडं करेक्शन दाखवू शकतं इन बिटवीन 26,300 ते 31,700-800 या टार्गेटमध्ये. 31,000 असं टार्गेट दिलं म्हटल्यावर असं नाही की मार्केट एकदम इथून स्टार्ट झाल्यानंतर कंटिन्यू लगेच वरती जाईल आणि 31,000 टार्गेट तुम्हाला इथं मिळून जाईल. अशा पद्धतीने मार्केट कधीही वर्क होत नसतं. जेव्हा इथून मागे सुद्धा इथं रॅली आली तेव्हा इथं बघा तुम्ही, ह्या करेक्शन नंतर इथं रॅली आली, ही जी रॅली आपण म्हणतो, तर ह्या रॅलीमध्ये सुद्धा हे जे करेक्शन असतात हे बघा 5% करेक्शन झालं, त्याच्यानंतर इथे किती करेक्शन झालं, 6% करेक्शन झालं. हे 4-5% करेक्शन हे मध्ये मध्ये येतच असतात. आता ह्या करेक्शन मध्ये आपण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार ट्रेड घ्यायचे असतात, क्वांटिटी ऍड करायची असते, ॲव्हरेज करायचे असतात, ते आपण आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार करायचे असतात. ठीक आहे, हे झालं निफ्टी 50 ह्या इंडेक्सचं अनालिसिस. त्याच्यानंतर आपण काय बघू की मेजर एक दुसरी इंडेक्स जी आहे ती म्हणजे स्मॉल कॅप इंडेक्स. आता स्मॉल कॅप इंडेक्स जर बघितली ॲज कम्पेअर टू निफ्टी 50, ती अजून ऑल टाइम हायच्या जवळपास सुद्धा पोहोचलेली नाहीये. तर ह्या इंडेक्स मध्ये काय बघू शकतो आपण, इथे मार्केटने एक कधी हाय बनवला होता, 12 डिसेंबर 2024 या रोजी मार्केटने एक लाईफ टाइम हाय बनवला होता. त्याच्यानंतर मार्केट म्हणजे स्मॉल कॅप इंडेक्स, इथं मी स्मॉल कॅप इंडेक्सचा चार्ट बघतोय, तर स्मॉल कॅप इंडेक्स करेक्ट झालं. ओके, त्याच्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी एक करेक्शन इथं संपल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर एक रिकव्हरीचा प्रयत्न या स्मॉल कॅप इंडेक्सने केला, पण परत एकदा 15 जुलै 25ला 15 जुलै 25 नंतर मार्केटने परत किंवा या स्मॉल कॅप इंडेक्सने एक साइडवेज किंवा डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याचं स्टार्ट केलंय. एक साइडवेज आपण याला म्हणू शकतो ॲज कम्पेअर टू निफ्टी 50. कारण अजूनपर्यंत मार्केटने जेव्हा 12 डिसेंबर 24चा जो लाईफ टाइम हाय होता तो अजून ब्रेक केलेला नाहीये किंवा त्याच्या जवळपास सुद्धा निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स ही पोहोचलेली नाहीये. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय पॅटर्न बघू शकतो की जेव्हा जेव्हा आता इथे लास्ट टाइम केव्हा करेक्शन आलं होतं स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये, तर ह्या इथं म्हणजे किती 18 जानेवारी 2022 रोजी या इंडेक्स मध्ये एक हाय बनवला होता. त्याच्यानंतर मार्केट करेक्शन कुठपर्यंत झालं, ह्या एवढ्या फेज मध्ये मार्केटने करेक्शन दिलं कोणत्या डेट पर्यंत, 20 जून 2022 पर्यंत. त्याच्यानंतर मार्केटने इथं सेम एक रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला आणि या डेट पर्यंत रिकव्हरी दाखवली, म्हणजेच 15 सप्टेंबर 22 पर्यंत रिकव्हरी दाखवली. त्याच्यानंतर मार्केट एक साइडवेज प्लस एक डाऊन ट्रेंड मध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता जो टाइम चालू आहे आपला, आता जो फेज चालू आहे तो हा फेज आहे. ओके, ह्या फेज नंतर मार्केटने जेव्हा इथं रिकव्हरी किंवा ह्या स्मॉल कॅप इंडेक्सने जेव्हा रिकव्हरी द्यायला सुरुवात केली तेव्हा कंटिन्युअसली इथं हायर हाय हायर लोजचं फॉर्मेशन केलं आणि कंटिन्युअसली या स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये रिकव्हरी आल्याचं आपल्याला दिसून येतं. ते पण किती पर्सेंटने, 92%. आता इथे सुद्धा 92%पेक्षा वरती गेलं. तर जर टोटल आपण बघितलं जवळपास 124% रिकव्हरी झाल्याचं आपल्याला, रिकव्हरी प्लस अपट्रेंड 124% जी असते ती आपल्याला झाल्याचं दिसून येतं. म्हणजेच आपण याच्यावरून काय बघू शकतो की जेव्हा जेव्हा निफ्टी 50 आता या टाइम पिरियड मध्ये म्हणजेच 20 जून 22 नंतर 20 जून 22 नंतर आता इथे बघा याने लो कुठे बनवला, जवळपास सेम दिवशी. म्हणजे दोन्ही इंडेक्सने एका ठिकाणी 17 जून 2022 निफ्टी 50 मध्ये आणि स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये 20 जून 2022 या दोन्ही इंडेक्सने जवळपास एकाच दिवशी असं म्हणू शकतो आपण, 2-3 दिवसांचा फरक आहे, तर लो बनवला होता. त्याच्यानंतर इथून रिकव्हरी होण्यास सुरुवात केली, पण सगळ्यात अगोदर नवीन लाईफ टाइम हाय निफ्टी 50 ने बनवला. कधी बनवला, 1 डिसेंबर 2022 ला. आता स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये 1 डिसेंबर 2022 ला काय झालं होतं, 1 डिसेंबर 2022 ला इथे, तर इथे नवीन लाईफ टाइम हाय बनवला का, नाही. तर मार्केट इथे किंवा स्मॉल कॅप इंडेक्स ही साइडवेज होती ॲज कम्पेअर टू निफ्टी. त्याच्यानंतर एक निफ्टीमध्ये 10%चं करेक्शन आलं जवळपास,
आणि स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा तेवढं करेक्शन आल्याचं आपल्याला दिसून येतं. 14% एक करेक्शन आलं. त्याच्यानंतर मार्केटने परत एकदा किंवा स्मॉल कॅप इंडेक्सने रॅली दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आता जेव्हा 10% इथं करेक्शन दिलं, त्याच्यानंतर परत निफ्टी 50ने पण रॅली दिली आणि स्मॉल कॅपने पण रॅली दिल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता सेम सिच्युएशन इथं आपल्याला करंट फेज मध्ये दिसते. म्हणजेच मार्केटने इथं करेक्शन दाखवलं, त्याच्यानंतर रिकवर झालं, नवीन ऑल टाइम हाय बनवला निफ्टी 50ने, पण स्मॉल कॅप इंडेक्सने अजून नवीन ऑल टाइम हाय बनवलेला नाही आहे. जर निफ्टी 50 इथून अपसाइड मुवमेंट देत असेल तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा आपण इथून हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजेच लवकरच स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा तेजी येताना आपल्याला दिसून येईल, अपट्रेंड मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण आपण जो फेज बघितला तो हा फेज ऑलरेडी इथं साइडवेज प्लस डाऊन ट्रेंडचा जो फेज आहे तो फेज इथं ऑलरेडी कंप्लीट होताना दिसून येत आहे. कारण ह्या स्मॉल कॅप इंडेक्सने इथं लो बनवला, त्याच्यानंतर एक हाय बनवला, हायर लो बनवला, हायर हाय बनवला, हायर लो बनवला, आता हायर हाय एक बनवण्याची तयारी इथं स्मॉल कॅप इंडेक्स करते. म्हणजे शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं ना तर इथे शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये ही स्मॉल कॅप इंडेक्स इथे सपोर्ट घेते आणि हायर हाय आणि हायर लोचं फॉर्मेशन करताना आपल्याला दिसून येतं. सगळ्यात चांगली मुवमेंट केव्हा येईल तर जेव्हा ही स्मॉल कॅप इंडेक्स ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला जेव्हा इथे क्रॉस करेल, ब्रेकआउट देईल आणि इथे सस्टेन होईल, तर इथून परत एकदा चांगली मुवमेंट होताना आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण आपले ट्रेड प्लॅन करायचे. अशा पद्धतीने निफ्टी असेल, स्मॉल कॅप इंडेक्स असेल, यामध्ये आपण आपले जे ट्रेड असतात ते प्लॅन करायचे आहेत. एकूणच काय तर येणाऱ्या 2026 वर्षामध्ये निफ्टी असेल किंवा स्मॉल कॅप इंडेक्स असेल तर या इंडेक्समध्ये म्हणजे ओव्हरऑल आपल्या शेअर मार्केटमध्ये, इंडियन शेअर मार्केटमध्ये एक अप ट्रेंड येणार असल्याचा आपल्याला एक संकेत दिसून येतो किंवा चार्ट तरी आपल्याला तेच सांगतात, बॅक टेस्टिंग केल्यावरती सुद्धा तेच सांगतं आणि आपले जे टेक्निकल चार्ट पॅटर्न आहेत म्हणजे कप विथ हँडल पॅटर्न हे सुद्धा आपल्याला तेच टार्गेट देतात. येणाऱ्या 2026 वर्ष प्लस 2027 वर्ष आपल्या इंडियन शेअर मार्केटसाठी, इक्विटी मार्केटसाठी खूप चांगलं असल्याचं आपल्याला इथं इनिशियली बघायला मिळतंय. ह्याच्यामध्ये बाकीचे फॅक्टर जर आले नाहीत किंवा वॉर असेल किंवा ट्रम्पचे टॅरिफचे न्यूज असतील किंवा अजून काही इतरत्र न्यूज असतील ते जर आले नाही तर आपल्याला ही नवीन रॅली लवकरच बघायला मिळू शकते. ओके, तर आपल्याला हे झालं सेक्टर, हे झालं निफ्टी प्लस स्मॉल कॅप इंडेक्सचं अनालिसिस. आता एखादं सेक्टर अनालाइज कसं करायचं? आता एखाद्या सेक्टरचं अनालिसिस करून समजा मी एनर्जी सेक्टर घेतलं इथे. आता इथे मी ऑलरेडी ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा एनर्जी सेक्टर सुद्धा त्याच्या लाईफ टाईम हाय पासून डाऊन ट्रेड करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली ज्यामध्ये इथे जर ब्रेकआउट झाला तर आता सध्या एक चांगली मुवमेंट येताना आपल्याला दिसून येईल. ओके, तर असे ट्रेड आपण फाइंड आउट करायचे की जे या ट्रेंड लाईनला ब्रेक करतायत किंवा कप विथ हँडल पॅटर्नला ब्रेक करतायत, ब्रेकआउट देत आहेत, ब्रेकआउट सस्टेन होताना आपल्याला दिसून येत आहेत किंवा ब्रेकआउट झाल्यानंतर इथे ब्रेकआउट झाला, इथे ब्रेकआउट झाला, त्याच्यानंतर इथे रिटेस्ट करतोय आणि इथून परत बाउन्स बॅक होताना दिसतोय, तर आपण इथे एकतर ब्रेकआउटला किंवा रिटेस्टला आपण आपल्या एंट्रीज प्लॅन करू शकतो. म्हणजे समजा आपण निफ्टी एनर्जी इंडेक्स फाइंड आउट केली, त्याच्यानंतर आपण त्या सेक्टर मधले स्टॉक कसे फाइंड आउट करायचे, स्क्रीनवरती जायचं, ती इंडेक्स सर्च करायची आणि याच्यामध्ये हे जे स्टॉक असतात किंवा जे त्याच्यामध्ये कंपनी ज्या लिस्टेड कंपनी आहेत त्या कंपनी आपल्याला इथं दिसून येतात. त्याच्यानंतर आपण एक एक कंपनीचा चार्ट बघून त्याच्यावरती अनालिसिस करू शकतो. टेक्निकल चार्ट पॅटर्न कुठे फॉर्म होतोय का, कुठे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड येतोय का, त्या पद्धतीने आपण ट्रेड हे घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे जे सेक्टर्स असतात त्या सेक्टरचं अनालिसिस करायचं, त्याच्यावरून आपण
स्टॉक फाइंड आउट करायचे आणि त्याच्यामध्ये ट्रेड हे घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने येणारं जे नवीन वर्ष आहे ते आपल्या इंडियन इक्विटी मार्केटसाठी खूप चांगलं असल्याचं एकतर सध्याच्या कंडिशनवरून दिसून येतंय. पण इथून पुढे मार्केटचं डायरेक्शन काय असेल, मार्केट कसं रिस्पॉन्स करतंय, मार्केट ब्रेकआउट दिल्यानंतर कन्फर्मेशन देतंय का, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपली लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपण आपले ट्रेड प्लॅन केले पाहिजेत. जर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.